नीटच्या आयोजनात 0.1% जरी हलगर्जी असेल तरीही कठोर कारवाई करा. सुप्रीम कोर्टाची केंद्र आणि एनटीएला तंबी. शेअर बाजाराचा निर्देशांक सर्वोच्च पातळीवर. सेन्सेक्स 77,235 अंकांवर तर चांदीला सोन्याचे दिन. प्रति किलो 91,000 रुपयांवर. निकालाआधीच शेअर बाजाराबद्दल केलेलं वक्तव्य अमित शहांना भोवण्याची शक्यता. इंडिया आघाडीचे नेते सेबीकडे तक्रार करणार. शरद पवारांची भेट घेत रणनीती ठरवली. मंत्रिमंडळाचा विस्तार याच आठवड्यात होण्याची शक्यता. वर्षावर उशिरापर्यंत विस्तारासंदर्भात खलबतं. इच्छुकांकडून पक्षप्रमुखांकडे लॉबिंग सुरू. मुख्यमंत्री शिंदेंसह फडणवीस अजित पवारांची वर्षावर भेट. रात्री उशिरापर्यंत शिंदे, अजित पवार आणि फडणवीसांची बंद दाराआड चर्चा. भाजपच्या कोअर कमिटीची आज नवी दिल्लीमध्ये बैठक. देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळेंसह पंकजा मुंडे आणि विनोद तावडेही निमंत्रित. सरकारमधून बाहेर पडण्याच्या फडणवीसांच्या मागणीवरचा निर्णय लांबणीवर. दिल्लीतल्या बैठकीत आज चर्चा नाही. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे 2 दिग्गज नेते आमने सामने. दादा भुसे आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये राजकीय डावपेचांचा सामना रंगणार. मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी विनोद तावडेंनी कंबर कसली. ठाकरे गटाच्या अनिल परब यांना पराभूत करण्यासाठी तावडेंची विशेष रणनीती. उत्तर पश्चिम मुंबईचे नवे खासदार रवींद्र वायकर राज ठाकरेंच्या भेटीला. लोकसभा निकालानंतर वायकरांची राज ठाकरेंसोबत सदिच्छा भेट. शरद पवार आजपासून 3 दिवस बारामती तालुका पिंजून काढणार. विधानसभा निवडणुकीआधी शरद पवारांचा अजित पवारांना शह. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज वाराणसी दौरा. पंतप्रधान किसान योजनेचा 17वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार. तर काशी विश्वनाथ मंदिरात मोदींच्या हस्ते पूजा. राज्यात उद्यापासून पोलीस भरतीचा श्रीगणेशा. 17,000 जागांसाठी 17 लाख अर्ज. 40% उमेदवार गरजेपेक्षा उच्च शिक्षित. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला अनेक ठिकाणी विरोध. महामार्गामुळे शेतकरी भूमिहीन होण्याचा आरोप. कोल्हापूर आणि हिंगोलीमध्ये आंदोलन. सोलापुरातल्या बार्शीमध्ये रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे नागरिकांचा संताप. महिन्याभरापूर्वी तयार केलेला रस्ता हाताने उकलून दाखवला. ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी. संत मुक्ताईंची पालखी आज पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार. खानदेशातून हजारो वारकरी पंढरीकडे मार्गस्थ होणार. अलका याग्निक यांच्या श्रवणशक्तीवर अचानक व्हायरल अटॅक. ऐकू येईनासं झाल्यानं उपचार सुरू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.